लगा के सब दांव पे आ गए, आज़मा लो हमें, आधे खेले जाती है ये हिम्मतें अब कहाँ। उच्च ध्येय नुसतं बाळगून ह्या परीक्षेच्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवणं अपेक्षित नाही, किंवा तुम्ही नुसतं मोठी स्वप्न बघून ते स्वप्न पूर्ण होत नाही. तर त्यासाठी दोन गोष्टी लागतात. एक लागतं मोटिवेशन आणि दुसरं लागतं सेल्फ डिसिप्लिन. या क्षेत्रात येऊन ते प्रॉपर नियोजन करून ते यशस्वी होतात, त्यावेळी त्यांचा प्रवास जाणून घेणं आणि त्या प्रवासात आपल्याला लागणारे टप्पे आपण आत्मसात करणे, ह्याला म्हणतात ओरिजिनल मोटिवेशन. यशासाठी लागणारा कालावधी नक्कीच कमी होऊ शकतो आणि त्या पद्धतीनं जर तुम्ही चांगलं मार्गदर्शक आणि चांगली मार्गदर्शक देणारी संस्था निवडली तर नक्कीच तुम्हाला या गोष्टीसाठी फायदा होऊ शकतो, असं ठामपणे मी सांगू शकतो. म्हणजे तुम्ही ज्या पदावर असाल त्यामुळे तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय, तुम्ही केलेली प्रत्येक सही, तुम्ही केलेलं प्रत्येक काम, तुम्ही बोललेलं प्रत्येक कायदेशीर वाक्य यातून कोणाच्या तरी आयुष्यावर काहीतरी परिणाम होणार, अजून काय पाहिजे. त्यामुळे समाजातल्या कुठल्याही दुःखाची तुम्हाला जर जाणीव होत असेल आणि वाटत असेल की मी काहीतरी करावं, तर सिव्हिल सर्व्हिस हे त्यासाठीच एक सोल्युशन. पोस्ट कुठलीही असो त्यात बेस्ट देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पोस्टची हायरार्की हे तुमचं यश ठरवत नाही, फक्त तुमचं पोस्टिंग ठरवतं. डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं एक मोटिवेशन लाईन त्याच्यात लिहिलेली आहे की आपण आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. ध्येयाशी एकनिष्ठ राहिलेलं असताना आपण जर तसे असू तरच आपले सगळे प्रयत्न एकाच दिशेने होतात आणि एकाच दिशेने ते सगळे प्रयत्न केल्यानंतर कुठेतरी आपण ध्येयाच्या समीप किंवा जवळ जाऊ शकतो. तुम्ही ठरवा की कुठल्या लेवलला जाऊन तुम्हाला फाईट करायचं आहे आयुष्यासमोर. काही वेळा तो संघर्ष जो आहे त्या संघर्षाला सुद्धा लोक ग्लोरीफाय करतात. फक्त आपण आपलं ठरवायचं की आपल्याला काय करायचं.